सत्यमेव जयते. सत्याचा नेहमीच जय असतो, विजय असतो. वाट बघावी लागते कारण तो उशिरा होतो आणि त्या पद्धतीने आज हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे. आपल्या सर्वांनाच माहीत असेल की ज्या वेळेला इलेक्शन झालं त्यावेळेला त्यांनी पहिला आरोप केला होता माझ्यावरती की तुम्ही इलेक्शनची जी EVM मशीन असते ती हॅक केली, इलेक्शनची मशीन तुम्ही हॅक केली आणि ते हॅक केल्याच्या अनुषंगाने तुम्ही मतामध्ये फेरफार केला. परंतु आपल्याला माहिती आहे की इलेक्शनची मशीन जर हॅक केली असेल तर मी तिथे नव्हतोच आणि ज्या वेळेला तो फोन मी केला 5:51 मी त्यांना फोन केला होता आरोला, त्यावेळेला आरो भेटला नाही म्हणून दुसऱ्याला केला आणि सांगितलं माझ्या मुलीला फोन द्या. आता फोन पण त्यांचाच होता त्यामुळे आमचा फोन नव्हताच त्या तिकडे आणि तो त्यावेळेला मी सांगत होतो की नाही, आणि जर मी हॅक केला असता तर एक मत त्या व्यक्तीला जास्त दिलं असतं का विरोधकांना, तर ते तसं होऊच शकत नव्हतं. त्याच्यानंतर जी बॅलेट पेपर असतं हा फिजिकली लोकांकडनं आलेलं ते वोटिंग असतं, ते सकाळपासून त्याची काउंटिंग होते आणि A+B केली जाते आणि त्याच्यामध्ये 15,050 मतं मला मिळाली आणि 1550 मला मिळाली आणि त्यांना 1500 मतं मिळाली, त्यामुळे 1501 मिळाली. त्यामध्ये 49 मतांनी मी तिकडून आघाडीवर होतो आणि ते मला तिथे गेल्यानंतर कळलं. आणि अशा पद्धतीने फिजिकल मतांच्या मते देखील त्या लोकांनी तसं हे केलं होतं आणि त्या पद्धतीने ते कोर्टात गेले होते आणि कोर्टात मी आत्तापर्यंत जे माझ्या आयुष्यामध्ये जगलो ते सच्चाईवरती जगलेलो आहे आणि त्यामुळे अशी कोणतीही गोष्ट मी माझ्या आयुष्यात खोटं बोललो नाही आणि खोटं केलेलं नाही आहे. आणि त्यामुळे लोकांना आणि माझ्या मतदारांना आणि माझ्या सर्व कुटुंबियांना देखील माहीत होतं की बाबा हे असं खोटं नाही आहे आणि त्याचा निकाल आज हायकोर्टाने दिलेला आहे. त्यांनी जी दाखल केलेली याचिका होती तीच जणू फेटाळून टाकलेली आहे. त्यामुळे मी पहिल्याने देखील तेच सांगत होतो, आताही ते सांगतो, याच्यापुढे हे सांगेल की सत्याचा नेहमी विजय होतो. सर, तुमचा जेव्हा निकाल लागल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर तुमचा निकाल वादग्रस्त ठरवण्याचे प्रयत्न झाले, मोबाईल कॉन्ट्रोवर्सी झाली, त्यानंतर मग संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली की निकाल मॅनेज केलेला आहे. तर त्या सगळ्यांना तुम्ही आज काय सांगाल हायकोर्टाच्या निर्णयावर? मला सांगायची गरजच नाही, कोर्टाने न्यायाधीशांनीच त्यांना उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे मला आणखीन वेगळं काही कोणाला सांगायची गरज लागणार नाही आणि आत्ता नाही, याच्या पुढे देखील जे सत्य असते ते सत्यच राहतं आणि सत्याचा नेहमी विजय होतो. असं वाटतंय का तुमच्या विरोधामध्ये जे विरोधक आहे त्यांनी तो तुमच्या विरोधात कट रचना केला होता आणि तुम्हाला बदनाम करण्याकरता याचिका दाखल केली होती? असं मी म्हणणार नाही आहे. हरलेला नेहमीच प्रत्येक प्रतिस्पर्ध्याच्या विरुद्ध हरलेला जो व्यक्ती असतो तो नेहमीच कोर्टात जातो, ते ह्याचं हे उदाहरण आहे. पण दुसरा मुद्दा असा लक्षात घेतला तर जो तुमचा निकाल होता त्या निकालाची चर्चा खूप देशभरामध्ये घडवली गेली होती आणि सगळीकडे असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता की तुम्ही तिथली यंत्रणा मॅनेज करूनच जिंकलेला आहात. तर आता हायकोर्टाच्या निकालावरती काय प्रतिक्रिया असेल तुम्हाला? मी समाधान व्यक्त करतोय आणि म्हणून पहिलंच वाक्य माझं आहे, सत्य नेहमी उशिरा कळतं, त्याचा विजय हा उशिरा होतो. त्या पद्धतीने हायकोर्टाने रिझल्ट दिलेला आहे. माझ्या निकालाच्या वेळेला देखील त्या लोकांनी सांगितलं होतं की तुम्ही हॅक केले, पण तसं काही नव्हतं कारण माझा फोनच नव्हता, आमचा फोनच नव्हता. त्यामुळे सत्याचा विजय झालेला आहे आणि त्याचा मला खूप आनंद झालेला आहे. संसदेमध्ये आज एक प्रकार पाहायला मिळाला, सभागृह चालत नाहीये, तर आज जी धक्काबुक्की झाली त्या सगळ्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? खरं म्हणजे ह्या पवित्र सदनामध्ये, संसदच्या सदनामध्ये अशा पद्धतीने धक्काबुक्की वगैरे होऊ नये. या इथं आम्ही येतो, लोकांचे प्रश्न घेऊन येतो, चांगले प्रश्न, त्यांचे प्रश्न सुटावे आणि त्यातनं त्यांना आनंद मिळावा आहे. त्यामुळे अशा पद्धतीने धक्काबुक्की होणं किंवा असा आरडाओरड होणं हे शोभनीय नाही आहे. ते पाण्याचं दे ना त्यांना लेटर. मी पाण्याच्या संदर्भामध्ये पण उभं राहू का? जलशक्ती मंत्र्यांची भेट घेतली CR पाटलांची आणि मुंबईतील धरणांसंदर्भात काही प्रश्न मांडला होता, तो प्रश्न नेमका काय? खरी गोष्ट आहे, मुंबईला जो पाणी पुरवठा होतो आहे त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. प्रामुख्याने आता आपल्याला 4200 दशलक्ष लिटरची पाण्याची गरज आहे. 3850 दशलक्ष लिटर पाणी आपल्याला मिळतं आहे आणि त्यामुळे कधी लोकांनी बोंबाबोंब केली की ह्या एरियात पाणी कमी येतं आहे, ते इकडचं पाणी सोडायचं, दुसरीकडे दाबायचं, दुसरीकडचं सोडायचं, तिसरीकडे दाबायचं, ही परिस्थिती येऊ नये. आपल्याकडे धरणं बांधायची क्षमता आहे, धरणं आहेत तिथे.
यामध्ये गारगाई आणि पिंजाळ, मी त्या वेळेपासून मुंबई महानगरपालिकेच्या वेळेपासून मी म्हणतोय की गारगाई आणि पिंजाळ प्रकल्प हा महाराष्ट्राने केला पाहिजे, मुंबईने केला पाहिजे, मुंबई कॉर्पोरेशनने केला पाहिजे, दमनगंगा हा देखील प्रकल्प आपण केला पाहिजे. परंतु महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या पद्धतीने हालचाल जी व्हायला पाहिजे ती होत नाही. आता 2031पर्यंत मुंबईची लोकसंख्या ही वाढणार आहे, SRA वाढत आहेत, SRA जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या डबल होणार आहे आणि ती लोकसंख्या 2031मध्ये वाढल्यानंतर मला वाटते 5,300 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे आणि 3,800 दशलक्ष लिटर तर पाणी आपण देतोय. मग ही कुठेतरी आत्ता जर आपण सुरुवात केली तर 10 वर्षात आपण त्यापर्यंत पोहोचू. आणि म्हणून आज आपल्याला संबंधित CR पाटील साहेब आहेत त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांना ह्या सर्व गोष्टी मी सांगितल्या आहे की आणि त्यांनी सांगितलं आहे मला जर तसं प्रपोजल महाराष्ट्रातनं आलं, मुंबई महानगरपालिकेनं आलं तर मी या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना देखील यावेळेला भेटलो आहे. पण आत्ता देखील मी सन्माननीय शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी या त्यांच्याबरोबर बैठका घेऊन महाराष्ट्राचे जे प्रपोजल आहे हे कसे पुढे जातील आणि मंत्री महोदयांनी CR पाटील साहेबांनी सांगितलं आहे मी हे करायला तयार आहे. यामध्ये जर करायचं सर्वपक्षीय बैठक अपेक्षित आहे किंवा सगळ्यांचं नियोजन अपेक्षित आहे. मुख्यमंत्री असो किंवा महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत यांच्या सगळ्यांशी बसून त्याचा DPR तयार करणं अपेक्षित, कारण मोठा प्लॅन आहे त्याच्या संदर्भात काही नाही. मोठा प्लॅन आहे. तुम्ही जर संबंधित मुख्यमंत्र्याकडे माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे जर गेलात तर त्या सर्वांना तिथेच बोलून तो DPR बनला जाईल ना. एका मिनिटाचं काम आहे हे मोठी कामं नसतातच, पण तुम्ही कोऑर्डिनेशन करून त्याला लाईनमध्ये घेऊन जाणं आणि तुम्हाला 10 वर्षामध्ये भविष्यात काय होणार आहे ते आत्ता जर तुम्ही केलं नाहीत तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला त्यावेळेला भोगायला मिळतील. त्यामुळे आत्ताच त्याची सुरुवात करणं गरजेचं आहे. हो, नक्कीच घेणार. मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी दोघांशी भेट घेणार. सध्या टँकर माफिया होय आणि मोठ्या संख्येनं पाण्याची लूट होते आणि सर्वसामान्य जे नागरिक तिथे राहतात त्यांच्याकडून जबरदस्तीनं वसुली केली जाते. सोसायटीमध्ये असो किंवा अनेक ठिकाणी, ठाणे असो, मुंबई असो, या शहरात ते पाहायला मिळते. यावर काही होणार? टँकर माफिया आहेत. अनेक सोसायटींना परिपूर्ण पाणी आम्ही देत नाही आहे. आम्ही पर माणसी 135 लिटर पाणी द्यायला पाहिजे, ज्याची OC वगैरे त्या सोसायटीला मिळाली असेल, पण तेवढे देत नाही आहे. 90 देतो. त्यांनी मागितलं तर देण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्या प्रत्येक सोसायट्या 5 टँकर 10 टँकर प्रतिदिन त्यांना द्यायला लागतंय. म्हणजे एक्स्ट्रा खर्च त्या सोसायटीच्या लोकांना भरावा लागतोय. तो अतिरिक्त खर्च हा होऊ नये याच्यासाठी हे टँकर माफिया जर बंद करायचे असेल तर पाणी मुबलक शासनाच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे ना. मग याच्याकडे आम्ही का लक्ष देत नाही? आणि धरणं आहेत आपल्याकडे, करू शकतो आपण. पैशाची प्रोव्हिजन होत आहे, मग ते करायला पाहिजे. सर, आणखीन एक विषय असा होता की तुम्ही कोकण रेल्वेच्या संदर्भात एक भेट घेतली अश्विनी वैष्णवांची की कोकण रेल्वेचं दुहेरीकरण व्हावं. अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न आहे. अनेक कोकणवासियांचं म्हणणं आहे की वर्षानुवर्ष या विषयाकडे दुर्लक्ष होत आहे. तुम्हाला वाटतंय का की आता तरी हा विषय सुटेल? सुटायला पाहिजे. आमचे मंत्री महोदय होते, आमचे खासदार होते, यांनी त्या पद्धतीने बैठका रेल्वे मंत्र्यांशी घ्यायला पाहिजे होता. आपण वन वे जाऊन मधुकरराव दंडोजीने जी आपली रेल आणली त्याच वेळेला डबल ट्रॅक टाकले असते तर बरं झालं असतं. परंतु ती सुरुवात होती, हरकत नाही. त्यावेळेचा असलेल्या निधीच्या माध्यमातून त्यांनी टाकलं असेल. परंतु आता बाकीच्या ठिकाणी देखील अशा पद्धतीने 2 वेने ट्रॅक टाकलेले आहेत. तर या मुंबईसाठी येण्यासाठी जर तुम्हाला मुंबईवरनं कोकणात जायचं असेल तर तुम्हाला सांगू इच्छितो की एका डब्यामध्ये 300ची जर कॅपॅसिटी असेल तर 1000 माणसं त्यात कोंबलेली असतात. मग संडासची जागा असेल, दरवाज्यातली जागा असेल, त्या बोळीतली जागा असेल, मधल्या त्या कंपार्टमेंटमधल्या याच्यातली जागा असेल, अशा ठिकाणी असे लोक दाबून भरले जातात. आणि मे महिन्यात आपल्याला माहिती आहे कोकणामध्ये जाणाऱ्या लोकांची संख्याही खूप मोठी असते. आणि सदोनीत कोकण रेल्वे ही फायद्यामध्ये चाललेली आहे, गच्च भरून चाललेली आहे. आणि त्यामुळे डबल ट्रॅक होणं गरजेचं आहे. आणि मी त्यांना अश्विनी यांच्याशी बोललो मी की त्यांनी मला सांगितले हे करायला हरकत नाही. गोव्याचे जर तयार असतील तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी गोव्यापर्यंत जरी ट्रॅक जरी आम्ही टाकले आणि मला वाटते 350 किलोमीटरचा ट्रॅक टाकायला परवानगी मिळालेली आहे. आणि म्हणूनच आजच्या प्रश्नावरती देखील मी बोलणारच होतो. कालही देखील प्रश्न होता रेल्वेच्या बाबतीत, त्याच्यावरती देखील बोलणार होतो. पण अशा गदारोळामुळे काय बोलताच आलं नाही. हे जे अधिवेशन आहे हे सरळ गदारोळामुळे गेलेलं आहे. तर तशा पद्धतीने आम्ही जे नवीन खासदार आलेलो आहेत हे प्रश्न मांडण्यासाठी आलेले आपल्या आपल्या स्टेटचे, तर ते मांडायला पाहिजेत. आणि हा रेल्वेचा जो प्रश्न आहे हा मी नक्कीच मार्गी लावणार आहे. या 3 राज्यांच्या मध्ये हा प्रश्न अडकलेला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, त्यामुळे कुठेतरी हे प्रकरण सोडून द्या ना. तुम्ही गोव्यापर्यंत तर न्या.
गोव्यापर्यंत न्या. गोव्याचे मुख्यमंत्री तयार आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तयार आहेत, दोघांना बसून मीटिंग. म्हणून हीच मी वैष्णवींशी मी म्हटलं की तुम्हीही बैठक लावा, मी आमच्या मुख्यमंत्र्यांशी भेटतो. आणि त्या पद्धतीने गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची जर बैठक लावली, ते म्हटलं आपण मुंबईला जाऊन लावूया. त्यांनी पॉझिटिव्हली सांगितलं आपण मुंबईला गेल्यानंतर ही बैठक लावूया. एक आणखी प्रश्न असा, तुम्ही म्हणालात बिहारमध्ये 2 एम्स आहेत, तसं मुंबई उपनगरात एक एम्स असावी. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका येतील, महाराष्ट्राचे निवडणुका झाल्यात, अजूनपर्यंत मुंबईसाठी एम्सची घोषणा का होत नाही? मी याच्यावरनं माझ्या लक्षात हा प्रकर्षाने ह्याच्यासाठी आला की ज्या वेळेला बेंगॉलचे खासदार की आम्हाला मुंबईपर्यंत रेल्वे पाहिजे, नॉर्थचे खासदार साऊथचे खासदार म्हणतात की मला मुंबईपर्यंत ट्रेन पाहिजे. का पाहिजे तर मेडिकलच्यासाठी ज्या काही सुविधा मिळतात त्या मुंबईमध्ये ती लोक येतात. याच्यावर मी त्यांना विचारलं आणि त्यांनी त्या बोलले भाषणामध्ये की आम्हाला हॉस्पिटलाइज करायचं असेल तर मुंबईला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. आज मुंबईमध्ये जी हॉस्पिटल असेल, टाटाचं असेल, केम असेल, नायर असेल, सायन असेल, जे काही हॉस्पिटल आहेत यांच्यावरती लोड पडतोय. टाटाला जर कॅन्सरचं हॉस्पिटल आहे त्याच्यावरती 3-3 महिने लोकांना वेळ मिळत नाही आणि ते फुटपाथवरती झोपून राहतात. मग अशा वेळेला जर एम्ससारखं जे एखादं मोठं हॉस्पिटल केंद्र शासनाच्या माध्यमातून जर मुंबईला मिळणार असेल आणि त्याची मागणी जर आपण केली आणि ती जर मान्य झाली तर एम्स जर मुंबईमध्ये झालं आणि आपण म्हटलं तर बिहारचं, खरी गोष्ट आहे, बिहारला जर 2 देऊ शकतात तर आम्हाला नागपूरला 1 दिलेलं आहे महाराष्ट्राला. तर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये लोकांची संख्या वाढते, मुंबईला येणारे औषध उपचारासाठी येणारे, ऑपरेशनसाठी येणारे लोक जर वाढत असतील आणि तिथे जर सुविधा केली तर ते फायदेशीर होऊ शकेल. त्यासाठी मी विनंती केलेली आहे की एम्सचं हॉस्पिटल त्या धर्तीवरती हे आम्हाला मुंबईमध्ये मिळालं पाहिजे. तुम्ही नड्डांना भेटलात का या संदर्भात? तुमची चर्चा? मी त्यांना पत्र दिलेलं आहे, भेटायला याच्यामध्ये जमलं नाही, पण मी आमचे प्रतापराव जाधव यांच्याशी देखील मी चर्चा केलेली आहे आणि मी सभागृहामध्ये देखील आपल्याला माहिती आहे त्या पद्धतीने बोललेलो आहे आणि याच्या पुढे देखील बोलेन. जोपर्यंत मला माहिती आहे की माझ्या महाराष्ट्राला काय पाहिजे हे प्रश्न धसाच लागेपर्यंत मी याच्यावरती बोलतच राहणार आहे. एक प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंनी आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भेट झाली आहे आणि असं समजतंय की उद्धव ठाकरे प्रयत्न आहेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याचे. त्यांच्या त्या भेटीमध्ये काय झालं हे मला इथे दिल्लीला बसून तर काही कळणार नाही ना, त्यामुळे त्याच्यावरती भाष्य करणं मला बरोबर नाही वाटत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.